हाय. आज मुलीला सोडायला गेलेली तेव्हा प्रत्येक स्त्रीची तिथे चालणारी धावपळ ही बघत होती. कोण म्हणत होतं मला हे कामाला जायचं आहे, त्या कामाला जायचं आहे. स्त्रियांची धावपळ कधी संपतच नाही, नाही का? तर मनात असा विचार आला की आपण आत्ताच 8 मार्चला महिला दिन साजरा केला. त्यात खूप साऱ्या शुभेच्छा, केक्स कटिंग केलेत, बरोबर की नाही, केली की नाही? तर स्टेटसला सगळ्यांनी लावलेलं ती आई असते, आजी असते, मावशी असते, ताई असते, सून असते, मुलगी असते आणि सगळ्यात महत्त्वाचं गृहिणी असते. तर जिथे मी उभी होती त्या लगबगीमध्ये मला एक गृहिणीच दिसत होती. तुम्हाला माहिती आहे का ही गृहिणी कशी आहे? तिने एक फिल्मचा डायरेक्टर आहे, डायरेक्टर संसार रूपी फिल्मचा डायरेक्टर. त्याचं कौतुक कधी केलंच जात नाही त्या लगबगीचं. कारण आपण जेव्हा फिल्म बघायला जातो, डायरेक्टर कुठली फिल्म बनवतो, तेव्हा आपण म्हणतो, तेव्हा आपण विचार करतो कसे, बापरे फायनान्सरने काय फायनान्स लावलं आहे ना, किती मोठा सेट उभा केला आहे, किती सुंदर असं कृती त्याने उभी केली आहे सेटच्या मार्फत. आणि हिरोजने काय ॲक्टिंग केली आहे ना, सुपर, असंच आपण नेहमी बोलत असतो. पण कोणी त्या डायरेक्टरने घेतलेल्या कष्टांची जाणीव कोण घेतं का? ते डायरेक्टरला पण दिवस रात्र या गोष्टीचा विचार करावा लागला असेल. त्याला सेट उभारण्यापासून तर हिरो हिरोईन्सला तयार करण्यापर्यंत त्यालाही तेवढीच मेहनत घेतली असेल. हा विचार कधी कोणी करतच नाही. तो डायरेक्टर कोण आहे माहिती आहे? संसार रूपी फिल्मचा प्रत्येक गृहिणी ही सकाळी उठल्यापासून सगळ्यांचं रुटीन हे फॉलो करत असते. पण तिचं रुटीन हे कधी कोणी विचारलंच नाही. आणि त्या घरातला फायनान्सर म्हणजे तिचा नवरा. सगळीकडे त्याचं कौतुक होतं कारण तो फायनान्स पुरवत असतो. आणि ते हिरोज कोण असतात माहिती आहे का? आपली मुलं. ते छान मस्त त्यांच्या प्रोफेशनमध्ये पुढे गेलात की म्हणतात बरोबर आहे, फायनान्सरने पैसा लावला आहे म्हणून आज ते मोठे झालेत. पण डायरेक्टर त्याचं करिअर सोडून सगळ्यांना पाठबळ देत होता घरात राहून. म्हणजे ती गृहिणी. कधीतरी त्या डायरेक्टरचं कौतुक कुठे होतं? बघा तुम्ही, विचार करा.